बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देश। आज मी आपल्याकडं स्वाधार गृहनिर्माण प्रकल्प जो चालू आहे त्याच्यामध्ये मशाल संस्था आहे, उमेशभाई शहा देशमुख साहेब त्यांच्या प्रयत्नांमधून CSR फंडिंगमधून या घर बांधण्याचे प्रयत्न चालू आहे। त्यामध्ये मेन जो मुद्दा आहे की हे जे घरं आहेत हे फार युनिक डिझाईन आहे। मुजीला जेव्हा 2001 भूकंप झाला होता त्यानंतर त्या ठिकाणी जे घरं बांधले त्यामध्ये सिमेंट आहे, लाल माती आहे आणि रेती याचं मिक्स करून विटा ज्या बनवत आहेत तर त्या विटांपासून हे बनवत आहेत। याला प्लॅस्टरची गरज नाही, पेंटची गरज नाही आहे, अत्यंत टिकाऊ आणि खूप सुंदर अशा या विटा त्यांनी बनवल्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विटा बनवण्याचं प्रशिक्षणच त्यांनी त्या गृहोद्योगांच्या करण्यात दिले। त्यामुळे स्वतःच्या घरामध्ये विटा बनवून ते इन्कम पण त्यांना एका प्रकारे होतोय आणि घर पण त्यांचं बनतं आहे। अत्यंत कमी कालावधीत ते घर आपलं निर्माण होणार आहे। त्याच पद्धतीचा रोजगार ह्या ठिकाणच्या बिलकुल, कारण हे जे आहे खूप चांगल्या पद्धतीचं घर आहे। यामध्ये वेगळे मॉडेल्स बनू शकतात, जसं यवतमाळला एक मॉडेल चालू आहे, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घर खूप सुंदर बनू शकतं। आमचा असा प्रयत्न आहे की भविष्यामध्ये असे जे मशीन्स आहेत किंवा ट्रेनिंग आहे निश्चितपणे हे उपलब्ध आम्ही करून देऊ आणि जेणेकरून या प्रकारचा रोजगार मिळू शकतो। पुनर्वसनमध्ये जे या ठिकाणी गाव गेलेले 11 गाव आहेत त्यापैकी या ठिकाणी 6 गावाचं पुनर्वसन झालेलं आहे। त्या लोकांचा आतापर्यंत नमुना नंबर 8 सुद्धा तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी पुन्हा आज इतर गोष्टींवर नाही बोलणार, मी इलेक्शन नंतर जेव्हा येईल त्यावेळेस बाकी ज्या इतर प्रलंबित गोष्टी आहेत त्यांचं निराकरण वेगळ्या लेवलला चालू आहे। स्थानिक लेवलला जे शक्य आहे 100% होते। जे धोरणात्मक गळभेटीच्या अगोदर जशी तुमची भेटी ह्या लोकांसोबत होत होती त्याच पद्धतीने 100% हो, रेग्युलर भेटी जूनमध्ये पण काही अडचणी आहेत ज्या सोडवणं शक्य त्या सुटतील, ज्या अडचणी धोरणात्मक आहेत त्या शासन स्तरावर आम्ही त्याचं या ठिकाणची अनेक अडचणी आता जेन्युन आहेत सर, ज्यांना की राहण्यासाठी जेन्युन अडचणी बऱ्याच असतात, ज्याची सोडवणूक शक्य आहे स्थानिक लेवलला ते आम्ही करतो। थँक्यू।